नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होत्या, महिला व बाल विकास विभागाने 15 नोव्हेंबर 2025 रोजी ते लाडक्या बहिणींसाठी केलेला आहे। आता लाडक्या बहिणींनो, सगळ्यात अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा। साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। तर आता तुम्ही व्हिडिओ तर पाहिलाच असेल। महिला व बाल विकास विभागाने दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सगळ्यात मोठी अपडेट आणलेली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेबाबत नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी हा जी.आर. जाहीर झालेला आहे। आता ज्या ज्या पात्र लाडक्या बहिणींना ज्यांना केवायसी करायचे आहे, अशांना पती नाहीये किंवा काहींना वडील नाहीये, तर अशा लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे की आमची केवायसी कशी होणार। त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न असा आहे की आमच्याकडून चुकली केवायसी, आम्ही चुकीची केवायसी केली, आता ती एडिट करायची आहे, तर ते एडिटचं बटन केव्हा मिळणार। त्या लाडक्या बहिणींसाठी देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्याचप्रमाणे आता ज्या ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अजूनही झालेली नाही, जसं की त्यांना माहित नाही कशी करायची किंवा त्यांना OTP येत नाहीये किंवा त्यांच्याकडे OTP साठी मोबाईल नंबर नव्हता, तर त्यांनी लिंकला टाकलेला आहे। अशा लाडक्या बहिणींसाठी अशी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला 18 नोव्हेंबर नंतर देखील मुदतवाढ झालेली आहे। पण ही मुदतवाढ सगळ्या लाडक्या बहिणींसाठी नसणार आहे। राज्यातील काही प्रकारच्या आणि काही जिल्ह्यातीलच त्या महिला असतील ज्यांच्यासाठी ही मुदतवाढ असणार आहे। आता या जी.आर. मध्ये त्या संदर्भातील काय आलंय आपण ते सर्वप्रथम सविस्तर जाणून घेऊया। आता या जी.आर. मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितलंय हे पाहण्या अगोदर जर तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आत्ताच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून आमच्या चॅनलवरती येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितरित्या वेळोवेळी पाहायला मिळतील। आता या ठिकाणी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी बहिणींसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली आहे। सध्याच्या स्थितीत ऑनलाईन पोर्टलवर केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला महिला व बाल विकास विभागाने तुमची केवायसी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी 2 महिन्यांचा कालावधी दिलेला होता आणि या 2 महिन्यांचा कालावधी पूर्ण व्हायला आता मोजून 3 ते 4 दिवस राहिलेत। पण अजून राज्यातील 50 ते 60 लाख माता भगिनींची अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही। तर आता लाडक्या बहिणींनी ती ई-केवायसी कशी करायची आता ते जाणून घेऊया। यामध्ये त्यांनी आपल्याला अजून काय सांगितलंय, अलीकडे या योजनेअंतर्गत काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे काही पुनरावलोकन झालेलं आहे। आता या पुनरावलोकनच्या निर्देशाने आले आहे की राज्यातील अशा अनेक माता भगिनी आहेत ज्यांच्या कुटुंबातील पती किंवा वडील उपलब्ध नाहीत। आता महिलांचा पहिल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलंय। महिलांनी विचारलेले टॉप 5च्या प्रश्नांची उत्तरं या जी.आर. मध्ये दिलेली आहेत। यामध्ये पहिलं उत्तर हे आहे, आता आपण पाहून घेऊया हे पहिलं उत्तर नेमकं काय आहे की ज्यांना पती किंवा वडील उपलब्ध नाहीत, तसेच अशा परिस्थितीत त्यांना केवायसी प्रक्रियेदरम्यान आवश्यक तपशील सादर करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत। या बाबींची गांभीर्याने नोंद घेऊन महिला व बाल विकास विभागाकडून खालीलप्रमाणे महत्त्वाचा नवीन पर्याय म्हणजेच या ठिकाणी न्यू ऑप्शन आणलेला आहे। आता या न्यू ऑप्शन पोर्टलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच हे जे तुम्हाला न्यू ऑप्शन आहे हे लवकरच तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे। आता नवीन पर्याय उपलब्ध होणार, मग याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो, तर हे पहिल्याच प्रश्नाचं उत्तर आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रियेत अशा लाभार्थी बहिणींसाठी ज्यांना पती किंवा वडील नसण्याची परिस्थिती लागू होते,
म्हणजे ज्यांना ज्यांना पती नाही आणि वडीलही नाही त्यांना दुसरा OTP घ्यायला या ठिकाणी चिंता होत आहे आणि मिळतही नाही. त्यांच्यासाठी आता स्वतंत्र पती किंवा वडील उपलब्ध नाही असा नवीन पर्याय न्यू KYC कॅटेगरी ऑप्शन तयार होणार आहे, ज्यामध्ये ऑनलाईन पोर्टल तात्काळ उपलब्ध करून देणार आहे. आता मला तरी वाटत नाही की 18 नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला हे ऑप्शन येईल. ज्या ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही अशा माता भगिनींना KYC करण्याची तारीख ही शक्यतो 18 नोव्हेंबर नंतरच उघडी केली जाणार आहे. माहिती असेल की लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी ते आपल्याला 2 प्रश्न विचारतात आणि त्याचा आपल्याला होय किंवा नाही या शब्दांमध्ये उत्तर द्यायचं असतं. पण ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाही अशा माता भगिनींना आता कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आता ज्या माता भगिनींना पती नसतील तर त्यांना डायव्होर्स किंवा मृत्यूपत्र, किंवा ज्यांना वडील नसतील तर त्यांना मृत्यूपत्र अशा प्रकारचे कागदपत्र अपलोड करावे लागतील. पण सगळ्यात मोठी अपडेट अशी आहे की ज्या ज्या माता भगिनींनी दुसऱ्यांच्या आधार कार्डवरती पती किंवा वडील यांचा OTP घेतलेला आहे अशा माता भगिनींना तर पैसे मिळणार नाही, मला तरी असं वाटतंय. कारण त्यांनी चुकीची KYC केलेली आहे. त्यांना ती करायचीच नव्हती, पण त्यांनी जास्त शहाणपणामध्ये केलेली आहे आणि त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. पण सरकारच्या काही मनात आलं तर ते त्यांचा लाभ चालू करू शकतील. पण 99% चान्सेस आहेत की त्या माता भगिनी योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. आता शेवटच्या 1% मध्ये काय होतंय हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा. ऍक्टिव्ह राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती येणारे लाडकी बहीण योजनेअंतर्गतचे व्हिडिओ महिलांसाठीच खूप महत्त्वाचे ठरतात. आता ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांना ही खालची कागदपत्रे लागतील. स्वतःचं ओळखपत्र लागेल, त्यानंतर निवासाचा पुरावा लागेल की ते कोणत्या ठिकाणी, कोणत्या गावात, जिल्हा, परत तालुका या ठिकाणी राहतात त्याचं पत्र लागणार आहे. त्यानंतर परिस्थितीनुसार विधवा प्रमाणपत्र लागेल. जर ते नसेल तर अनुपस्थितीची शासकीय नोंद किंवा जबाबदारी जाहीरनामा लागणार आहे. त्यानंतर ज्यांना वडील नसतील तर वडिलांचा त्या ठिकाणी मृत्यू दाखला देखील लागणार आहे. आता अशा लाभार्थ्यांसाठी KYC ची मुदतवाढ होणार आहे. तुम्हाला माहिती आहे राज्यातील अनेक माता भगिनींच्या विनंत्या, तांत्रिक अडचणी तसेच उपलब्ध कागदपत्रांची स्थिती विचारात घेऊन ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा लाभार्थ्यांसाठी KYC ची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 नंतर वाढवण्यात येणार आहे, असा आदिती तटकरे मॅडम, महिला व बाल विकास अधिकारी यांनी सांगितलेली आहे. आता नवीन तारीख पुढील प्रमाणे कशी असेल: विशेष श्रेणी लाभार्थी पती किंवा वडील नसलेल्या माता भगिनींसाठीच ही मुदत वाढणार आहे. आता तुमची रेग्युलर KYC असेल तर त्यासाठी तुमची मुदतवाढ होणार नाही. ज्यांना ज्यांना पती किंवा वडील नाही आहेत अशा माता भगिनींची KYC पेंडिंग आहे, अशाच माता भगिनींसाठी पुन्हा पोर्टलवरती मुदत वाढून दिली जाणार आहे आणि त्याच माता भगिनी KYC करू शकतात. आता लाभार्थ्यांना काय लाभ होऊ शकतो की नवीन पर्याय उपलब्ध झाल्यामुळे संबंधित लाभार्थी महिलांनी KYC करण्यात येणाऱ्या तांत्रिक व कागदपत्रांची अडचण दूर होईल. ती कशी होईल? कारण रेग्युलर KYC वाल्या महिला नसतील आणि ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशाच माता भगिनी असतील, त्यामुळे साईट एकदम क्रिस्टल क्लिअर मऊ चालणार आहे. त्यानंतर अधिक पारदर्शकता त्यामध्ये निर्माण होणार आहे. योजनेचा लाभ कोणतीही अडचण न येता योग्य पात्र माता भगिनींपर्यंत पोहोचेल. 100% पोहोचायलाच पाहिजे. परिस्थितीनुसार योग्य दस्तऐवज सादर करून माता भगिनी पात्र राहतील. जर तुम्ही चुकीचे कागदपत्र अपलोड केले तर तुम्ही अपात्र व्हाल. पण ज्या ठिकाणी मृत्यू दाखला विचारला त्या ठिकाणी मृत्यू दाखला अपलोड केला, ज्या ठिकाणी विधवा असल्याचं सर्टिफिकेट अपलोड करायला लावले त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट अपलोड केलं तर नक्कीच तुम्हाला योजनेतून अपात्र कोणीच करणार नाही. आता याचा निर्देश काय आहे तुम्ही तो पाहू शकता. निर्देश अत्यंत महत्त्वाचा आहे. लाडक्या बहिणींनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिले असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाणार आहे. पण त्यासाठी तुमचा व्हिडिओला लाईक पाहिजे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब पाहिजे, तरच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या माता भगिनींना पती किंवा वडील नाहीत अशा राज्यातील मात्र भगिनींनी त्यांची KYC प्रक्रिया कशी करायची नवीन ऑप्शन सोबत ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा. तर भेटूया अनेक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.